रणनीती टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यभरात विविध चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. धंगेकरांची या प्रकरणातील नेमकी भूमिका काय आहे? पोलिसांकडे त्यांच्याविरोधात कोणते पुरावे आहेत का? त्यांच्यावर कोणती कारवाई होणार का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सुरू असतानाच पुणे पोलिसांनी या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पुणे पोलिसांचे डीसीपी मोहिते यांनी माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणाच्या तपासाची सध्याची स्थिती स्पष्ट केली. तसेच तपास कोणत्या दिशेने सुरू आहे, पोलिसांची भूमिका काय आहे आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याबाबत सध्या पोलिसांकडे कोणती माहिती आहे याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. या संपूर्ण प्रकरणामागील सत्य, पोलिसांचा अधिकृत खुलासा आणि डीसीपी मोहिते यांनी नेमकं काय सांगितलं हे जाणून घेण्यासाठी खलील हा शेख व्हिडिओ यांनी आज शेवटपर्यंत सकाळी नक्की पहा. आत्महत्या केलेली होती. आणि आत्महत्या केल्यानंतर पोलीस स्टेशनला त्याची बातमी मिळाली. पोलीस त्या ठिकाणी लगेच पोहोचलेले होते. तत्पूर्वी पोलीस जेव्हा पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी एक चिठ्ठी चिटकवलेली होती भिंतीला आणि त्यांच्या खिशामध्ये सुद्धा चिठ्ठी मिळालेली होती. त्यानुसार पोलिसांनी पुढची सगळी कारवाई केली. ससूनमध्ये त्यांना लगेच नेलेलं होतं. त्या ठिकाणी लगेच पीएम वगैरे झालेला आहे आणि त्यांच्या जी नातेवाईकांची जी तक्रार होती त्या तक्रारीनुसार आता स्वारगेट पोलीस स्टेशनला तो गुन्हा दाखल झालेला आहे. जवळपास एकूण 14 लोकांच्या विरुद्ध तो गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये बाळासाहेब शेडगे, त्यांच्या पत्नी आहेत, रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचे जे इतर पार्टनर आणि इतर असोसिएट्स ज्यांच्यासाठी ते काम करत होते आणि ज्यांचे पैसे थकलेले होते त्या सगळ्यांच्या विरुद्ध त्यांनी चिठ्ठीत नावं लिहिलेली होती आणि त्याच्या आधारे, त्या सुसाईड नोटच्या आधारे हा गुन्हा दाखल केलेला आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.